त्यांनी दरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी दरिला मनी विठ्ठल निळामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी दरिला मनी विठ्ठल प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंत दे तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गज वक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकटनावती सातवे विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्णते नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजाननम तडित्वा सुसन्नील मेघावभासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम परम द्वेष्टिकाया समन्यस्य पादम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलंकं तेजोदि कामोदि वक्त्रम खलानी शिवादापनोदारहदक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावा झालो चराचरी हे पवनतनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय सुरभू सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय बोलो रे भाई सब संतन की जय नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी दरिला मनी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग संत हृदय सम्राट श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबरायांचे लाडके लढीवाळ शिष्य श्री निळोबारायांचा असून या अभंगामध्ये निळोबाराय मनुष्य जन्माचा काळ सार्थकी लावायचा असेल तर कोणतं साधन केलं पाहिजे याचं यथार्थ वर्णन करतात. बॉक्स लावायचा थोडासा. आपल्या पुण्यभूमीमध्ये चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 48 वर्ष चालू असणारा हा नामयज्ञ सोहळा यातील तिसऱ्या दिवसाची दुसरं कीर्तन पुष्प हे माझ्या परम भाग्यानं हे माझ्याकडे आलेलं आहे. ज्यांनी मला फोन केला, ज्यांनी मला तारीख दिली ते समस्त ग्रामस्थ चिखलीकर मंडळी, आमचे भाऊसाहेब मामा शिंदे भाऊ मामा, त्यांनी मला संपर्क केला, ही तारीख लिहून घ्यायला सांगितली. त्यांना कोटी कोटी धन्यवाद. आणि कीर्तनाकरता जेवढे काही महाराज मंडळी उपस्थित आहेत, आता ते एकेकाचे बळी असे झाले सगळे महाराज.
त्या नावं जर घ्यायचे म्हणलं तर आपल्याला टाइम सुद्धा पुरणार नाही. ज्यांच्याकडं प्रामुख्यानं सप्ताहाचं व्यासपीठ आहे ते आदरणीय आप्पासाहेबजी महाराज सुमरे महाराजांना धन्यवाद. आमचे नामदेव महाराज इथे बसलेले आहेत, बाबांनाही धन्यवाद. तावरे महाराज आलेले आहेत आष्टीवरून. कीर्तन केशरी पवार महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांना धन्यवाद. आदी करून माऊली महाराज पठाडे नाव सगळ्यांना माहिती असेल, माझे जीवलग मित्र आहेत. त्यांचे लहाने बंधू प्रवीण महाराज पठाडे त्यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवत. याच योगायोगाने कीर्तन साथी करता आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय परमपूज्य आपल्या गावातील युवा कीर्तनकार श्री हरिभक्त परायण आमचे शिवाजी बाबा कोकणे महाराजांनाही धन्यवाद. आमचे बिभीषण महाराज आलेले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे दत्त मामा आहेत, त्यांनाही धन्यवाद. गौतम मामा आहेत, पलीकडे कोकणे मामा आहेत, इकडं अजून कोकणे मामा, कोकळे मामा ते बी आहेत, त्र्यंबक मामा ते दोतर घातल्या ओळख आहे ना, त्यांचे वाजतात. आमचे नाना भाऊ इथं अजून आता सगळेच आहेत. आमचे विठ्ठल मामा आहेत, बबन महाराज ज्ञानेश्वरीचे गाडे अभ्यासक आमचे बबन महाराज आहेत. आमचे दत्ता महाराज हा गोयकर महाराज आहे. ते नाव घेणं बरोबर दिसत नाही, आडनाव बरोबर वाटतं जरा. आधी करून इकडं आमचे बनकर महाराज आहेत. नाही मला सांगा तुम्ही नाव, दोन राहिले, दोन साठी परत नको. हा मदने महाराज आहेत, पलीकड शिंदे महाराज आहेत आणि विनेकरी बाबा आहेत. आणि आमचा बंडू आमचे संस्था विद्यार्थी तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सोनाजी महाराज तावरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचा रॉकी भाई आहे. तर सगळे जेवढे नावे घेतील तेवढे आमचे महेश कुमार शिंदे मामा सर या ठिकाणी बसलेले आहेत. अजून आता कोणी राहिले असले तर मला सांगा. काही असं होते, मी म्हणलं का नाही मागच्या कीर्तनात असं झालं. आपल्या गावचं भूषण परिसरामध्ये नाही आणि खरंच अवधूतचा हात आता साफ झालेला आहे. जोरदार टाळ्या वाजवा. ज्याला हात साफ होणं म्हणतात म्हणजे नुसतं वाजविणं वेगळं, बदडणं वेगळं आणि पखवाजामधून ज्याला जे पाहिजे ते देणं हे फार वेगळं आहे. आणि शिवाजी महाराज आहेत, ह्यांच्या सानिध्यात रोज पुन्हा हरिपाठाला बी असतो इथं वाजवायला गावात. शिवाजी महाराज आहेत, चांगल्या चांगल्या कीर्तनकाराच्या संगतीत असतो. आता आम्हाला बरं झालं, बारक्या कीर्तनकाराला बारके पखवाजोदक संगण्याला बरं म्हणतात विठ्ठल. आधी करून तरुण मंडळ आहेत, पोरांना विनंती, तुम्हाला जर गुडघ्याचा त्रास नसेल तर खाली बसा. असला गुडघ्याचा त्रास असला तर वर बसा, तसं काय नाही. टपास खाली आली, गुडघ्याचा त्रास म्हणजे परत बायका सुद्धा कोणी द्यायचं नाही. विठ्ठल कीर्तन सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत निळोबरायांचा आहे. निळोबरायांच्या गाथ्यातला आहे, 4 चरणाचा आहे. आणि मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर आपला जर काळ सार्थकी लावायचा असेल तर कोणते साधनं केले पाहिजेत याचं वर्णन करणार आहे. विठ्ठल बॅलन्स जास्त झालं. थटकारा राहू द्या, आता चालू. जगामध्ये 3 गोष्टी अलौकिक आहेत. पहिला मुद्दा काय अलौकिक आहे? पहिला मुद्दा देव अलौकिक आहे. असू द्या, काय अडचण नाही. असू द्या. विठ्ठल जगामध्ये 3 गोष्टी अलौकिक आहेत. बॉक्सला आवाज द्या, साऊंडला सगळ्या. पहिला मुद्दा देव अलौकिक आहे. दुसरा मुद्दा देवाचं नाव अलौकिक आहे. तिसरा मुद्दा देवमान्य संत अलौकिक आहेत. तुम्ही म्हणता महाराज अलौकिक लौकिक ह्या काय मिळे? तर अलौकिक कशाला म्हणतात आणि लौकिक कशाला म्हणतात? लक्षपूर्वक ऐका. लौकिक जगाला ज्याचं महत्व कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. पहिल्यांदा लौकिक कशाला म्हणतात ते सांगतो. तुम्ही आम्ही जेवढे सामान्य जडजीव आहोत आपण लौकिक आहेत. काळाची सत्ता ज्याच्यावरती चालत नाही ते अलौकिक. पंचमहाभूतामध्ये जे तत्व अडकत नाही ते तत्व म्हणजे अलौकिक तत्व. आणि लौकिक जगाला ज्याचं महत्व कळत नाही ते म्हणजे अलौकिक. विठ्ठल सामान्य माणसाला ज्याची किंमत कळत नाही ते अलौकिक.
संत महात्मे अलौकिक आहेत, देवाचं नाव अलौकिक आहे. इको कमी करा. आणि देव अलौकिक आहे. अभंगाचा पहिला शब्द आहे नाम. वाचे श्रवण कीर्ती. त्या भगवंताचं मुखाने नामस्मरण करा. काय होईल? काळ सार्थक केला त्यांनी. त्या संत महात्म्यांनी स्वतःचा काळ सार्थकी लावला. कशाच्या जोरावर? तर नामस्मरणाच्या जोरावर. नामस्मरण केलं, त्या भगवंताची कीर्ती कानाने श्रवण केली आणि आपला काळ सार्थकी लावला. कळलं महाराज? नाम एवढं श्रेष्ठ आहे का? त्यांनी जर आमच्या आयुष्याचं कल्याण होत असेल तर नाम एवढं श्रेष्ठ आहे का? नाम किती श्रेष्ठ आहे सांगतो ऐका. माणसाच्या जीवनाची सुरुवात सुद्धा रामनामानेच होते आणि माणसाच्या जीवनाचा शेवट सुद्धा. समजा गावात सकाळ सकाळ माणूस आला आणि हमदा गावाचा पाटील, आपण काय म्हणतो? राम राम. काय म्हणतो? राम राम. आणि तोच पाटील समजा संध्याकाळी गेला. गेला म्हणजे मेला. आपण काय म्हणतो? राम नाम. राम नाम सत्य. पण कोणतं नाम? राम नाम. सकाळी राम म्हणजे सुरुवातही राम, शेवटही राम. हे नसलं कळलं तर अजून पुढून सांगतो. 750 वर्ष होऊन गेले ज्ञानोबरायाला. 450 वर्ष होऊन गेले तुकोबरायांना. 750 वर्षापासून कीर्तन, प्रवचन, भजन चालू आहे. पण कीर्तनाची सुरुवात, भजनाची सुरुवात आणि हरिपाठाची सुरुवात कशापासून होते? रामकृष्ण हरी. कीर्तन सुरू झाल्यासारखं वाटतं का नाही? राम. बरं जाऊ द्या. कीर्तनाची, भजनाची, हरिपाठाची सुरुवात राम नामापासून आहे आणि शेवट ज्ञानदेव तुका. आला का राम? म्हणजे माणसाच्या जीवनाची सुरुवातही राम, शेवटही राम. संप्रदायाची सुरुवातही राम आणि शेवटही राम. नाम श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, मंगलात मंगल नाम, पवित्रात पवित्र नाम, श्रेष्ठात श्रेष्ठ नाम, उत्तमात उत्तम नाम, सोप्यात सोपं नाम, बऱ्यात बरं नाम, खऱ्यात खरं नाम, श्रेष्ठात श्रेष्ठ नाम, पवित्रात पवित्र नाम, सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. ह्याला हा पुरावा आहे. कोणाचा माहिती? जनाबाईचा आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. म्हणजे मुखाने नामस्मरण, वाचे नाम वाचे. इतकं नाम श्रेष्ठ आहे. पवित्रात पवित्र कसं आहे? जगत प्रभुम देव देव मनंतम पुरुषोत्तमं स्तवन नाम सहस्रेण पुरुषस्सतो स्थितः तमेव चार्चयन्नित्यं भक्त्या पुरुषमव्ययं ध्यायस्तुमन् नमस्यंश्च यजमानस्तमेव च अनादिनदनं विष्णुं सर्वलोक महेश्वरं लोकाध्यक्षं स्तुमन् नित्यं सुहृदुःखाति गो भवेत् ब्रह्मज्ञं सर्वधर्मज्ञं लोकानां कीर्तिवर्धनं लोकनाथं महद्भूतं सुरभूत भवद्भूम एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः यद्भक्त्या पुण्डरीकाक्षस्तवरच्चन्द्र सदा परमं यो महत्तेज परमं यो महत्तपः परमं यो महद्ब्रह्म परमं प्राणं पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम. हे भगवंताचं नाम चांगलं आहे. वाजवा. लय आटापेटा केलाय पाठ करायला. वाजवा की जरा. अहो फुकटच्या टाळ्या तरी वाजवा. त्याला का टोल ना काय का टॅक्स आहे का ईडीची धाड पडते का पैसे देवाला निस्ता हातावर हात आदळायचा आहे. ती सुद्धा आपल्या जीवा आलाय. विठ्ठल कशाला बी चुंगुसपणा पण टाळीला करू नका. एक जण माझ्या कीर्तनात टाळी वाजत नव्हता, हसरत नव्हता, दुसऱ्याला वाजू देत नव्हता, त्याचा हात दाबायचा. मी म्हणलं टाळी का वाजत ना? ते मला माझ्यावर कर्ज आहे. मग आम्ही फेडावं काय? बोंबलत सुटला, पेत सुटला. कमी तो 10 खर्च तो 20. 10 कमी तो 20 ची पेतो बिस्लरी. येणं म्हणलं की दुसरं ध्यानात येतं आपल्या. तो का म्हणे टाळा आणि त्याची नाही अवकाळा. हिशोब जर असन जीवनामध्ये तर अवकाळा होत नाही. विठ्ठल नाम एवढं श्रेष्ठ आहे. किती श्रेष्ठ आहे नाम? मारुतरायाला विचारा नाम किती श्रेष्ठ आहे. मागच्या कीर्तनामध्ये मी सांगून गेलो होतो शिवाजी महाराज. मी परत विषय दुसऱ्या कीर्तनामध्ये घेत नाही. त्या गावात दुसऱ्या गावात घेत असतो. पण मला मारुतरायाविषयी विशेष प्रेम आहे. मारुतरायाच्या दरबारात कीर्तन आहे. मारुतराया 5 मिनिटं बोललंच पाहिजे. विठ्ठल मारुतरायाला विचारा नाम किती श्रेष्ठ आहे. महाराष्ट्रामध्ये
असं गाव आहे ना की जिथं मारुतीरायाचं मंदिर आहे का? महाराष्ट्रामध्ये गाव, महाराष्ट्रामध्ये किती गाव आहेत? राजकारणी माणसांना विचारा, त्यांच्याकडे हिशोब असतो. प्रत्येक तालुके, जिल्हे, गाव 6,000च्या पुढे गाव आहेत, कमी पडते. पण असं गाव नाही महाराष्ट्रामध्ये की मारुतीरायाचं मंदिर नाही. मारुतीराय सेवक आहेत का मालक आहेत? सेवक आहेत. दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून ते केले रामचरण. प्रभू रामचंद्राचे सेवक आहेत आणि मालक कोण आहे? मला तुम्ही सांगा, मालकाचे जास्त मंदिर पाहिजेत का सेवकाचे? बोला. मालकाचे पाहिजेत. पण इथं कोणाचे जास्त आहेत? वाडी वस्ती नाही महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. पण माझ्या फिरण्यामध्ये आणि वाचनामध्ये 2 गाव असे गेले की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. पहिलं गाव लिहून घ्या, पाथर्डी तालुक्यामध्ये दैतानंदूर नावाचं गाव आहे की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. आणि दुसरं गाव पैठणच्या शेजारी मुंगेच्या शेजारी साई गव्हाण नावाचं गाव आहे की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. विरहित महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की जिथं मारुतीरायाचं मंदिर नाही. इतकी वजनदार देवता आहे. किती श्रेष्ठ आहेत मारुतीराय. दुसऱ्याच्या गावात गेल्याच्या नंतर लोक शायनिंग हानीत नाहीत, ग बसतेत. पण हे वाघ असा होऊन गेला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या माडकाची दाढी जाळली. हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी. त्या रावणाची दाढी जाळून टाकली. आणि दाढी जाळलं मिशा राहिल्या असत्या का? ए चिखली, अहो एकच बांध आहे ना, धडाधडात पेटलं, पार बुका झाला. दिवस बुका रावणाने घेतला आणि कपाळाला लावला, माझं पटांगण केलं म्हणला हे. इतके मारुतीला घाबरत होते. जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असतं निर्माण झाला प्रश्न. सबसे बड़ा कौन है? बोले सबसे बड़ी पृथ्वी है. और पृथ्वी का है की बड़ी? वो तो शेषनाग के माथे पे खड़ी. फिर बोले शेषनाग बड़े. शेषनाग काहे के बड़े? वो तो शंकर जी के गले में पड़े. फिर बोले शंकर जी बड़े. शंकर जी काहे के बड़े? वो तो कैलाश पर्वत पे खड़े. कैलाश पर्वत बड़ा. कैलाश पर्वत काहे का बड़ा? उसे तो रावण ने एक हाथ से उखाड़ा. फिर बोले रावण बड़ा. रावण काहे का बड़ा? उसे तो राम जी ने एक बाण से उड़ा. फिर बोले राम जी बड़े. राम जी काहे के बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. हनुमान जी बड़े.
वा, टाळ्या वाजवा एकदा. काय प्रवीण महाराज, तुम्ही तरी आज आला, तुम्हाला माहित नाही ह्या गावामध्ये गायकन वादक बोलायची गरजच नाही. थोडा आवाज द्याला अजिबात नाही. तुम्हाला सांगतो, ही जे उभे आहेत त्या साईडला ही सगळे विशारद मंडळी आहेत. प्रवीण महाराज माझ्याकडे लक्ष द्या, हे सगळे विशारद मंडळी, तुम्ही पण विशारद आहेत. पण तुम्हाला सांगतो, हिथं इकातच आणायची गरज नाही बाहेर. गायक हितलेच झाले तयार, वादक बी हितलेच आहेत, ऐकणारे तर आहेतच. महाराज मंडळी बी लई इथं, शिवाजी महाराज इथं अजून पण करीत नाहीत काही की. आता मी बी हितलाच म्हणावं लागेल बरं का. माझा जन्म बी ह्याच गावात झालेला आहे. 25 वर्षापूर्वी मला बी नव्हतं माहिती, पण माझा 2-3 दिवसांनी वाढदिवस आला. मी सहज माझा ह्याच गावात जन्म झालेला आहे. आणि 25 वर्षापूर्वी कुणाला वाटत होतं हिथं मी कीर्तन करीन म्हणून? 25 वर्षापूर्वी, आता मला 25 वय चालू आहे. 25 वर्षापूर्वी ह्याच गावात माझा जन्म झाला. म्हणजे मी ह्याच गावचा, मतदानाला तिकडे फक्त. विठ्ठल विठ्ठल. गायक मंडळी चांगले आहेत, सगळे गावातले साथीदार आहेत. आणि सप्ताह करायची एवढी सोपी गोष्ट नाही मामा. जेव्हा आपण बाहेरून माणूस सांगतो त्यावेळेस कळतं किती पैसा द्यावा लागतो. पण आपल्या ह्या माणसाची किंमत आपल्याला कळली पाहिजे. एक गायक, एक वादक ओरिजिनल तयार व्हायला पिढ्याने पिढ्या जातात. पण ओरिजिनल म्हणतोय मी, हे सगळे शास्त्रयुक्त शिकलेली माणसं आहेत. ह्यांनी पारमार्थाचा धंदा केला नाही कधी, फक्त आनंदासाठी पारमार्थ केला. विठ्ठल. मारुतरायाला विचारा नाम किती श्रेष्ठ आहे. जय श्रीराम म्हणलं की चांगले चांगले राक्षस घाबरत होते मारुतरायाला. इतकी श्रेष्ठ मारुतराय कशामुळे ताकद आली? प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, एवढं श्रेष्ठ आहे. आपला मुद्दा चाललाय, नाम किती श्रेष्ठ. मिथिलेचे राजा जनक, राजा जनकांनी एक सभा आयोजित केली होती. त्या सभेचं वैशिष्ट्य असं होतं की जगामध्ये जे कोणी विद्वान असतील, जे कोणी महान महान ऋषी असतील, साधू संत असतील, त्यांनी शास्त्राचा वादविवाद करण्याकरता या सभेमध्ये यायचे. म्हणजे कोण किती श्रेष्ठ, शास्त्राचा वादविवाद करण्याकरता अनेक ऋषी महामुनी आले, विद्वान लोक आले. त्यावेळेस याज्ञवल्क्य, वशिष्ठ, विश्वामित्र असे महान महान ऋषी मुनी होते. ते काय सामान्य नव्हते. विश्वामित्राची काय ताकद होती, सृष्टीवरी प्रतिसृष्टी निर्माण केली होती विश्वामित्रानं. जशी ब्रह्मदेवाने निर्माण केली तशी विश्वामित्रानं दुसरी सृष्टी निर्माण केली होती. एक उदाहरण देईल, घोडा ह्या सृष्टीचा आहे आणि गाढव विश्वामित्राच्या सृष्टीतलं आहे. अशी अनेक आहेत उदाहरणं. प्रतिसृष्टी निर्माण केली होती त्यावेळेस विश्वामित्रानं. असले महान महान ऋषी त्या सभेमध्ये होते. याज्ञवल्क्य होते. जनक म्हणजे सीता मातेचे वडील. त्यावेळेस जर कुणी त्या सभेमध्ये प्रश्न उत्तर विचारण्याकरता जर समजा श्रेष्ठ ठरला तर त्याला बक्षीस काय द्यायचं, म्हणून शिवाजी महाराज असं ठरलं होतं की 1000 गायी सुवर्ण शेंब्यासहित बक्षीस दिल्या जाणार. सुवर्ण शेंब्या लावून शिंगाला 1000 गायी, जो विद्वान ठरेल त्याला. पण याज्ञवल्क्य यांच्या समोर प्रश्न करायचे कोणी? सामान्य गोष्ट नाही महाराज. चांगले चांगले विद्वानाच्या समोर, आता हे असले गायक मंडळीत ओरिजिनल तालातले, आणि ह्यांच्या समोर वाजवायचं सोपं आहे का? वाजवणाऱ्याचं कौतुक ज्याला येतं त्यांनी करावं. कोणी बी नाही वा 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 वा, काय तुला काय कळत त्यातलं? हे असे वा वा करून चांगल्या चांगल्या पक्वाजांना मातीत घातलं बरं का लोकांनी. कोणी बी वा म्हणलं आपण वा समजून घ्यायचं नाही. वर्णन करणारा बी तितका श्रेष्ठ पाहिजे. ज्याचं वर्णन करायचंय तोही श्रेष्ठ पाहिजे. याज्ञवल्क्यांच्या समोर प्रश्न विचारायचे, पण त्यावेळेस सुद्धा एक स्त्री पुढे आली. तिचं नाव होतं गार्गी. काय नाव होतं? गार्गी. गार्गी नावाची स्त्री पुढे आली. त्यामुळे महिला मंडळीला सांगतो, स्त्रियांना काय साधा अधिकार नाही, आणि कशात स्त्रिया मागे येतं आता. त्यावेळेस पासून आतापर्यंत सनातन धर्मामध्ये स्त्रियांना अधिकार दिलाय. गायक, वादक, शिक्षक, पोलीस, तलाठी, तहसीलदार, कलेक्टर, सरपंच,
आमदार, खासदार, मंत्री, अरे राष्ट्रपती महिला आहे. कोण आहे राष्ट्रपती? द्रौपदीताई मुर्मू. पंतप्रधान मालक नसतो देशाचा, पंतप्रधान आहे तो, प्रधान राजाचा खालचा, त्यांनी फक्त कारभार करायचा असतो. राष्ट्रपती आज मालक कोण आहे? देशाची, भारत देशाची स्त्री एक. त्यामुळे स्त्री शक्ती सत्ता टाळे वाजवा सगळ्यांनी. स्त्रिया म्हणजे काय सामान्य आहेत का? उद्या त्यांचा सण आहे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, पण नुसतं तोंडावर गोड नका बोलू, माग पण गोड बोला. नाही तर काय काय फक्त तोंडावरच गोड बोलतात, माग काड्याच करतात. ज्ञानोबराने सांगितलं बोलणं कसं असावं. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सोनाजी महाराज बोलणं इतकं मऊ पाहिजे. साच आणि मवाळ, सत्य आणि मऊ, मितले आणि रसाळ. मितले म्हणजे कमी, कमी बोला पण रसाळ बोला. मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अमृतासारखे गोड शब्द वापरा तर लोक जग प्रेम करीत असतं. विठ्ठल. आपला विषय झाला द्रौपदीताई मुर्मू. ह्या देशाच्या कोण आहेत? राष्ट्रपती. म्हणून तुम्हाला इष्टी फुकट केली. अलग ध्यानात. आमच्या शेजारची एक म्हातारी रोज इष्टी पळती, आरणगाव टू जामखेड, जामखेड टू आरणगाव. फुकट झालंय तिला. ते कंडक्टरची बसती, कंडक्टरच्या शेजारी बसती. त्या कंडक्टरला रोज मुठमुठ काजू बदाम खायला द्यायची ती म्हातारी. रोज मुठमुठ काजू बदाम खायला द्यायची. त्याला फुकट चगवलं, त्यांना मारीने माताचं चोपलं, त्याचं 22 किलो वजन वाढलं 2 महिन्यात. त्या 2 महिन्यांनी कंडक्टर म्हणला, आजी का हो, मी तुम्हाला का तुमच्या नातवासारखा दिसतो का लेकासारखा दिसतो? काहून मला एवढं तुम्ही प्रेम करता, काजू बदाम खायला देता? ती म्हातारी म्हणली, कशाचा नातून कशाचा लेक बाबा, माझं वय 80, मला लय काजू बदाम खाऊ वाटते, पण माझ्या तोंडात एक बी दात नाही राहिला, म्हणून मला खताच येत नाही. मग मी काय करते, चगळून चगळून फेकून देण्यापेक्षा चगळल्याला तुला देते. अरे काय म्हातारी, आज चालू इष्टीतून उडी हाणली त्या कंडक्टरनी. झाला म्हणला नोकरीचा, मला नाही रे नोकरी करायची, मला माझा राजीनामा घ्या म्हणला, म्हणला नोकरी. म्हाताऱ्या काय सोप्या वाटतात का तुम्हाला? अहो आपल्या सुनाला स्वयंपाक येत नाही ही शेजारच्या बाईला कोण सांगतं? कोणता पत्रकार रे? TV 9 बातमी दिली, ABP न्यूजचा पत्रकार रे. पत्रकार घरातच आहे म्हातारी, बिनपत्राचा फुल पत्रकार. गप्पा हाणायला गेली की कुठानं सुरूच, तुझी सून लय चांगली बयान, माझी लयच बेकार, आणि तुझ्यासारखी मला मिळाय पाहिजे होती, तिच्यासारखी तुला मिळाल तू मागच मिली असती, तुझीच लय चांगली, तिला जीव लाव, लेकी सारखं जप. विठ्ठल. घरातला माणूस जर फुटला तर कार्यक्रम झालाच. म्हणा आपले घरातले नीट सांभाळा. जवळच्याचे गुण हे कधी बी माणसात सांगायचे आणि दोष एकांतात सांगायचे. आपण उलट करतो प्रवीण महाराज, आपण गुण काय करतो, एकांतात सांगतो तुलाही चांगला आहे, आणि माणसात पार त्याची चव घालतो. तसं नाही, जवळचे माणसं सांभाळा. रावण कशामुळे मेला बबन महाराज? जवळचा फुटला ना, भावच फुटला सख्खा. कोण? बिभीषण फुटला आणि गेला देवाकड, रामाकडे गेला. ती बी नसता फुटला, पण तो म्हणला कवर ह्याच्या पुढं पुढं करू, ह्याने घातली लात, गेला म्हणला जा तिकडे. हिकून फुटला आणि देवाकडे गेला, आणि फुटून देवा भाऊकडे गेला का देवा भाऊने उपमुख्यमंत्री केला. विठ्ठल. फुटून देवाकडे गेला की देवाने लंका दिली. म्हणजे फायदा फुटला की फायदा आहे, खऱ्या माणसाला नाही. खरं तुम्ही खऱ्या माणसाला मंत्रीपद मिळत नाही. विठ्ठल. मुद्दा एवढा चाललाय, जवळची सांभाळा. स्त्री पुढे आली, नाव होतं गार्गी. पहिल्यापासून स्त्रिया हे पुढे आहेत, स्त्रिया पुढंच आहेत. आणि त्यामुळे मी कायम कीर्तनात सांगत असतो, स्त्री भ्रूण हत्या ही थांबली पाहिजे. मुलगी लोकांना नको वाटते, मुलगी झाली की बाया तोंड पडतात. मुलगी झाली. तुम्ही कोण होता? तुम्ही कोण होता? 2 जण नवरा बायको माझ्याकडे आले, पाया पडा पवार सर, पाया पडले, 500 रुपये ठेवले माझ्या पायावर. मला म्हणले जय हरी. म्हणलं जय हरी. 500 रुपये पायावर ठेवलेत. मी म्हणलं हो. ही माझी मंडळी. म्हणलं बरं. ती गरोदर आहे. म्हणलं बरं. सांगा तिला मुलगी होईन का मुलगा? आता मला मुलगी मुलगा कळाय, मी का देवरशी का काय? पण मी म्हणलं नाही सांगावं तर 500 परत माघारी घेत. म्या म्हणलं ह्याला नक्की मुलाची अपेक्षा आहे. मी म्हणलं जा, तुला मुलगीच होईल, मुलगाच होईल, मुलगा होईन म्हणलं
त्यो मानला ह्या बघा आता ह्या बाह्या माग सरकितो आणि नाही झाला तर तुम्ही मानता मुलगा होईन पण मुलगा नाही झाला तर मी म्हणलं मुलगी नक्की होईन. आता मुलगा नाही तर मुलगीच होईन ह्याच्या पलीकडे काय होईन. अरे मुलीला जगू द्या मुलाच्या समान, वाचवा मुलीचा प्राण, मुलगीच आहे भारतीय संस्कृतीची शान, मुलगीच ठेवते आई वडिलाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्माला येतील भक्त सम्राट हनुमान. विठ्ठल मुद्दा हा चाललाय. गार्गी नावाची स्त्री पुढे आली. ऐका आता, गार्गी नावाच्या स्त्रीनं प्रश्न उत्तर करायला सुरुवात केली. कोणाला सुरुवात केली प्रश्न करायला? याज्ञवल्क्य ऋषींना. याज्ञवल्क्य ऋषी म्हणजे सामान्य नाही, प्रभू रामचंद्रांचे गुरुवराच्या लाईनीमध्ये बसणारे ते होते. उच्च कोटीचे साधू होते, उच्च कोटीचे साधू संत होते. त्याने गार्गीने पहिला प्रश्न विचारला याज्ञवल्क्य ऋषींना, ऋषी सांगा या जगामध्ये सर्व व्यापक आणि सर्वश्रेष्ठ काय? सर्वव्यापक आणि सर्वश्रेष्ठ. त्यावेळेस त्या ऋषींनी उत्तर दिलं प्रवीण महाराज. याज्ञवल्क्याने दुसऱ्या मिनिटाला उत्तर दिलं, या जगामध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्व व्यापक ही पृथ्वी माता आहे. मग आता स्पष्टीकरण द्यावं लागेल, का श्रेष्ठ आहे, का व्यापक आहे? व्यापक एवढी की या पृथ्वीचा अंदाज अजून कोणालाही लागला, कोणालाच लागला नाही. इतकी श्रेष्ठ आहे, इतकी मोठी. अवयव पेट्रोल पृथ्वीतून निघतंय, डिझेल पृथ्वीतून, रॉकेल पृथ्वीतून, सिमेंट पृथ्वीमधून, फरशी, लोखंड जे काही निघतंय ते सगळं पृथ्वीतून निघतं. एवढी काय व्यापक आणि श्रेष्ठ का? आपल्या सर्व सजीव सृष्टीला, मानव जातीला जे काही जगण्याकरता सामुग्री लागते ना, ते कोण देते आपल्याला? पृथ्वी माता देती. म्हणून सर्वश्रेष्ठ पृथ्वी. या पृथ्वीवर सगळे जीव एकसारखे प्रमाणे आणतात, त्यामुळे पृथ्वी श्रेष्ठ आहे. बर, पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न गार्गीने विचारला, ऋषी मुनी सांगा या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आणि व्यापक आहे? त्यावेळेस याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं, या पृथ्वीपेक्षा श्रेष्ठ आणि व्यापक आप आहे. आप, आप नाम पाणी. संस्कृत मध्ये पाण्याला आप म्हणतात. आप म्हणजे पाणी. पाणी ह्या पृथ्वीमध्ये पृथ्वीपेक्षा 3 पट मोठं आणि श्रेष्ठ आहे. अजून बघा इथं सगळे तरुण मुलं बसलेले आहेत, ह्यांना पुस्तकात शिकवलेलं आहे काय? 71% पाणी आणि 29% पृथ्वी. याच पृथ्वीचा भाग फक्त 29%, बाकी सगळं पाण्याने व्यापलेलं आहे. म्हणजे 3 पट मोठं का आहे? पाणी आहे पृथ्वीपेक्षा. आणि श्रेष्ठ का? तर एक वेळेस पृथ्वीवरती उगवलेलं अन्न आपल्याला खायला नाही दिलं तरी चालेल, पण पाण्याशिवाय माणूस जगू शकतो का? नाही. म्हणून पाणी आप हे श्रेष्ठ आहे, मान्य केलं गार्गीनी. तिसरा प्रश्न विचारला, ऋषी या जगामध्ये आप नाम पाणी, पाण्यापेक्षा मोठं आणि श्रेष्ठ काय आहे का? व्यापक काय आहे का? त्यावेळेस ऋषींनी उत्तर दिलं, पृथ्वी आप तेज. या पाण्यापेक्षाही श्रेष्ठ व्यापक तेज आहे, प्रकाश आहे. कारण त्या पाण्याला संपवण्याची ताकद ही सूर्यप्रकाशामध्ये असते. ज्या वेळेस सूर्यप्रकाश पडतो त्याच पाण्याची वाफ होते वरती जाते. पाण्याला संपवण्याची ताकद सुद्धा तेजामध्ये आहे, तेज श्रेष्ठ आहे. चौथा प्रश्न विचारला, पृथ्वी आप तेज, या तेजापेक्षा श्रेष्ठ आणि व्यापक काय आहे का? त्यावेळेस याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं, या तेजापेक्षा श्रेष्ठ वायू आहे. वायू किती श्रेष्ठ आहे, वायू किती व्यापक आहे. वायू एवढा श्रेष्ठ आहे, अन्न नसेल तरी चालेल, पाणी नसेल तरी चालेल, पण हवा नसेल तर जगतं का माणूस? 2 मिनिटं हवेशिवाय माणूस जगू शकत नाही. या त्रिलोकामध्ये भ्रमण करणारा तो वायू आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, तिन्ही लोकांमध्ये एवढा व्यापक वायू आहे. वायू श्रेष्ठ आहे. मग विचारलं, पृथ्वी श्रेष्ठ आहे, आप नाम पाणी श्रेष्ठ आहे, तेज श्रेष्ठ आहे, वायू श्रेष्ठ आहे, पण ह्या वायूपेक्षा काही श्रेष्ठ आणि मोठं आहे का? त्यावेळेस याज्ञवल्क्यांनी उत्तर दिलं, या जगामध्ये सर्व व्यापक आणि सर्वश्रेष्ठ अवकाश आहे. अवकाश का? या अवकाशामध्ये सूर्य असा एवढा आहे आणि छोट्या छोट्या गोट्या एवढे पृथ्वी, बुध, मंगळ, गुरु, शुक्र, शनी असे ग्रह आहेत. शास्त्रज्ञांचं असं मत आहे, असे सूर्य आणि असे अनंत ग्रहमाला अशा अनंत ह्या ब्रह्मांडामध्ये, ह्या अवकाशामध्ये एवढं श्रेष्ठ अवकाश आहे. समजलं आता आम्हाला. काय समजलं? पृथ्वीपेक्षा पाणी श्रेष्ठ, पाण्यापेक्षा
तेज श्रेष्ठ, तेजापेक्षा वायू श्रेष्ठ, वायूपेक्षा अवकाश श्रेष्ठ आहे. पण ह्या अवकाशापेक्षा काही श्रेष्ठ आहे का असा प्रश्न ज्ञानोबारायांनी निवृत्तीदादाला विचारला होता हरिपाठामध्ये. त्यावेळेस निवृत्तीदादाने ह्याचं उत्तर दिले हरिपाठामध्ये, गगनाहुनी वाढ ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड म्हणजे ती चाड नाही. एक जण म्हणला सांगणारा कीर्तनकार, पेरायचे दिवस आलते आणि मग ज्ञानोबा निवृत्ती दादा म्हणले पेरणीचे दिवस आले दादा आपलं चाड कुठे. तसलं नाही रे बाबा, काही सांगू नको. चाड म्हणजे प्रश्न. हे हरिपाठातल्या प्रमाणे ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ नाम आहे. अवकाश म्हणजे गगन, ह्या गगनापेक्षा मोठं नाम आहे. ज्ञानोबाराने निवृत्तीदादाला प्रश्न विचारला आणि निवृत्तीदादाने याचं उत्तर दिलंय. काय श्रेष्ठ आहे? नाम श्रेष्ठ आहे. एवढं मोठं नाम श्रेष्ठ आहे, एवढं मोठं नाम श्रेष्ठ आहे. याचा अभ्यास निळोबरायांनी केला आणि निळोबरायांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामाचं वर्णन प्रमाण झालं. चांगला पखवाजातला बोल वाजला, एखादा सुविचार केला की टाळ्या वाजवायच्या. त्यांनी काय होतं, ह्या गायक मंडळींना प्रोत्साहन मिळतं. कौतुक करणं हे आपल्याला जमलं पाहिजे. कौतुक झालं तर हे अजून जोरानं म्हणते. थोडे महाग आहेत हे आता आलेले, पण चांगले आहेत. असो नाम वाचे श्रवण कीर्ती पावले चित्ती समान. ज्ञानोबारायांनी सांगावं, निवृत्तीदादांनी सांगावं काय श्रेष्ठ पौर्वीण महाराज.
नाम. आणि ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी शिक्का जर मुर्तब केला तर परत कोणी डोकं लावायचं नाही 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 नाही, अजिबात नाही. ज्ञानोबरायांनी सांगितलं ते सांगितलं 100% खरं. तुकोबरायांनी सांगावं काय, एक धरीला चित्ती ना मी रुक्माईचा, बस त्याच आम्ही काय करणार. कोण तुकोबर आहे? साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथ्याची निर्मिती ज्या महासाधूने केली, भंडारा भामचंद्र भोरड्या डोंगरावरती जाऊन परमार्थाच्या विरत साधना करत देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यांनी सुवर्ण अक्षराने लिहिला, ज्यांची विवेकशील वृत्ती, वैराग्य संपन्न जीवन आणि 8 पिढ्याच्या परमार्थाच्या अलौकिक वैभव ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं, रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परमोच्च बिंदू ज्यांनी अनुभवला, तेच संत म्हणजे श्रीमंत संत श्री जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे सामान्य नाहीत. तुकोबारायांनी सांगावं एक धरीला चित्ती आणि आम्ही रुक्माईचा पती, विठ्ठलालाच आम्ही मनामध्ये धारण केले. मनी धरीला विठ्ठल, नाम वाचे मुखाने त्या भगवंताचं आम्ही नामस्मरण करतो. ज्ञानोबरायांनी तेच सांगावं. संत ज्ञानोबराविषयी किती बोलावं, ज्ञानोबराविषयी किती बोललं तरी कमीच आहे. संतांचा महिमा काय अलौकिक साधारण नाही. अरे रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा आणि निर्बुद्ध प्राणी रेडा तो सुद्धा वेद बोलला, ऋग्वेद बोलला. माझ्या जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार सामान्य का? अहो गावकऱ्यांनी वह्या दगडासहित बांधून टाकल्या कुठं? पाण्यात. पण त्याच वह्या कशासारख्या तारल्या, जळी दगडा टाळ्या वाजवा की. जळी दगडा सहित वह्या आणि तारलेल्या जैस्या लाह्या, जशा पाण्यावर लाह्या ताराव्यात अशा काय तारल्या. ए पोरा बस खाली, बरं जा. पोरं लय आगावत मधीच उठते तर ते पोरांकडे बघून माझं इसरत कधी कधी. आणि पोरग कीर्तनात बडबड करायचं असं सोनाजी महाराज. मी त्याला म्हणलं ए बोलू नको. तो म्हणला तुम्हीच बोलू नका. मला म्हणला अरे म्हणलं इथं गावाने मला बोलायला तर बोलिलंय र. म्हणला लय बोला येतंय का, द्या का प्रश्नाचं उत्तर. म्हणलं इचार. ते म्हणला सांगा अशी कोणती गोष्ट आहे की जी वडली की बारीक होती. मी म्हणलं ही वायर वडली की लांबती, दोरी वडली की लांबती, लब्बर वडला की लांबतोय, वडली की बारीक होती. मला नाही येत. ते म्हणला किती सोपं आहे, बिडी. अहो पोर सोपे नाहीत, पोरांच्या गावा नादाला लागत नाही रे. आता तुम्ही मामा महेश कुमार शिंदे सर मामा तुम्ही समोर बसलात म्हणून मला आठवलं तुमच्यासारखे एक शिक्षक होते ओरिजिनल असे, म्हणजे असे कडक. हा ओरिजिनल असे कडक शिक्षक होते. नाही तर काय काय शिक्षकांना बी पोरं भेट नाही तर लय अवघड आहे. शिक्षक बी असा निबार पाहिजे हो, असा हा असं वजनात पाहिजे. ते कशाच बाजूने लेचरपाचा नाही पाहिजे, तेव्हा ती पोरं घडत असेल. आधी एक पोरग 10 दिवस शाळेत नाही आला. तावरी महाराज 10 दिवस शाळा बुडली त्यांनी. सोनाजी महाराज 10 दिवस शाळेत नाही आल्यावर ती सर म्हणले ही पोरग 10 दिवस शाळेत नाही. 11व्या दिवशी ती सर त्या पोराच्या घरी गेले. अर म्हणले ही बरोबर नाही, पोराचं नुकसान लागलं. 10 दिवस शाळा बुडते पोरग. सरांनी काठी काढली आणि त्याच्या घरी गेले. त्याची काठी घेऊन सर आले आणि त्याच्या आजोबांनी बघितलं. आजोबा म्हणले पप्या पप्या लपून बस लवकर, तो हा मास्तर आलाय तुला मारीन. काठी घेऊन आलाय तू, 10 दिवस शाळेत गेला नाही येड्या, लपून बस. तो म्हणला सर आलेत का, बरोबर आजोबा मास्तर आलेत. म्हणलं तुम्ही लपून बसा. आजोबा म्हणले अरे येड्या तू शाळेत येतो का मी. आवो सर आलेत म्हणलं तुम्ही लपून बसा. शाळेत सांगितलंय मोहा आजा मी आलाय, मी 10 दिवस शाळेत येणार नाही, लपून बसा. पोरांच्या कव्हात नादा लागत नाही. एक सर होते, हो एक सर होते. ती सर त्या पोराला वजापैकी शिकवत होते. ते म्हणले 5 मधून 5 गेले, खाली किती राहिले, किती राहिले, सगळं 0 राहिले खाली. तो म्हणायचा मला नाही येत, अजून सोपं करून सांगा. सर म्हणले अजून किती सोपं, खाली 0 राहिले एवढंच उत्तर यायला पाहिजे. 5 मधून 5 गेले. सरनी सोपं केलं. सर म्हणले तुझ्या आईने तुला डब्यामध्ये 2 चपात्या दिल्या आणि तो दोन्हीतल्या दोन्ही चपात्या खाल्ल्या, खाली का राहिलं. तो म्हणला कालवण.
आता सर म्हणले थांबा अजून सोपं करून सांग. सर म्हणले तुझ्या आईने तुला डब्यामध्ये 2 चपाती दिल्या, कालवण दिलं, तो सगळं संपवलं, खाली काय राहिलं? तो म्हणला खालच्या डब्यात भात होता. अरे तुला खाण्यावर कसं ध्यान आहे तुझं? जरा कधीतरी अभ्यासाकडे बी लक्ष दे. नाही नाही नाही, लय अवघड काम आहे. ज्ञानोबरायांनी सांगितलं नाम श्रेष्ठ आहे, आणि ज्ञानोबरायांनी एकदा का शिक्कामोर्तब केला परत कुणी डोकं लावायचं नाही. अहो ज्ञानोबरायांना किती भाषा येत होत्या? 56. हा बघा खालून लोक सांगायला लागलेत आता 56 भाषा येतच होत्या. एका कॉलेजच्या पोराला 3 भाषा येत होत्या. तो म्हणला मी कोणालाच मजित नाही. अरे मूर्खा, ज्ञानोबरायला 56 येत होत्या. तुझी हिंदी इंग्लिश मराठी कुठं लावतो अगरबत्ती? पण एक विशेष आहे, 56 भाषा येत असून सुद्धा ज्ञानोबरायांनी मराठी भाषेमध्ये ज्ञान विसरलेली हे महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि आपल्याला त्या गोष्टीचं सार्थ अभिमान असलं पाहिजे. तुम्ही म्हणता मग 56 भाषा कोणत्या? सांगतो, त्याचं बी उत्तर आहे माझ्यापाशी. या भारतामध्ये अनेक राज्य आहेत, त्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा आहे. कुठं तामिळी, कुठं उर्दू, कुठं आंध्र भाषा आहे, पलीकडे खानदेशाची ऐरणी भाषा आहे, महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. अशा 56 भाषा येत होत्या ज्ञानोबरायांना, आणि त्या 56 भाषा सोडून सुद्धा ज्ञानोबराय मराठीमध्ये ज्ञान शिरलेली. काय वैभव असेल मराठीचं. आणि मराठी भाषा सामान्य नाही, पोरं सोरं